नमस्कार. काय सस्पेन्स बघून आलं ना तोंडाला पाणी. तर चला मग सुरुवात करूया रेसिपीला. आपण मकाचं कणीस घेतलेलं आहे बॉईल करून सनी, आणि 2 बटाटे बॉईल करून घेतले, 1 शिमला मिरची आणि कोथिंबीर, आणि आपण इकडं मोझरेला चीज ठेवले वाटीमध्ये. आता आपण हे जे कॉर्न आहे ना, मकाचं कणीस, ते बॉईल करून आपण त्याला छोटे छोटे कट मारून त्याला आता क्रश करून घेतो आहे आपण. हे बघा, अशा पद्धतीने मी त्याला क्रश केलं आहे. आता बारीक बारीक पीस करून घ्यायचे त्याचे आपल्याला. हे मी 2 कॉर्न करून घेतलेत बारीक. आता हे बटाटे आपल्याला बॉईलमध्ये बारीक क्रश करून घ्यायचे. हे बघा, सेम प्रोसेस आहे. दोन्ही बटाटे आपल्याला असे बारीक कुस्करून घ्यायचे, आणि त्यामध्ये आता शिमला मिर्च टाकायची, कोथिंबीर कट केलेली, आणि हे आपण मकाचं कणीस, स्वीट कॉर्न म्हणतो ज्याला. स्वादानुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, आणि ही आहे चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची बारीक कट करून पण टाकू शकता. आता चहाचा टाईम झाला होता म्हणून चहा पण मी बनवून रेडी ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, जे मिक्सचर आहे आपण ते सगळं मिक्स केलं ना सारण, त्याला आपले छोटे छोटे हे असं वाटीसारखा आकार देऊन त्याच्यामध्ये आपल्याला मोझरेला चीज भरायचा, आणि हे असे बॉल्स तयार करायचे त्याचे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने, आणि ते तुटत नाही काय नाही, एकदम छान पद्धतीने असं. ते बघा, बिलकुल चीर वगैरे काहीही पडत नाही त्याला. आणि हे आपले सगळे बॉल्स आता रेडी आहे या पद्धतीने. आणि त्याला मी वरून जे आहे ना ब्रेड क्रम्स आहे ना, त्यांनी कोट करून घेतलं त्याला, जेणेकरून जी आपली चीज आहे ती बाहेर नाही आली पाहिजे. आता हे अप्पे पॅन आहे ते आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी थोडं थोडं. हे बघा, सगळ्याच्यात तेल टाकायचं आपल्याला व्यवस्थित, जेणेकरून ती अप्पे आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून सोडत राहायचं, आणि डीप फ्राय करून घ्यायचं त्याला. हे बघू शकता तुम्ही, छान अगदी खायला एवढे सुंदर लागतात ना. माझी दोन्ही मुलं ना दोन्ही साईडने उभी होती बनवता वेळेस, की कधी बनवेल आणि कधी खायला भेटेल आपल्याला. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला, आणि तेलही कमी आपलं. आपण डायरेक्ट फ्राय केलं ना तर त्याला तेल जास्त लागेल, आणि ते तेलकटपणा जास्त होईल त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण हे असं डीप फ्राय केलं त्याला. खूप छान आप्यासारखं दिसतंय ना, खूप छान, खायला खूपच छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. मला एक मी तोडून दाखवते. हे बघा कशी चीज दिसते त्याच्यामध्ये. वाव, मस्त भन्नाट लागतात. आणि आपण त्यासोबत खायला घरगुती मेयो बनवतोय, मेयोनीज म्हणतोय त्याला आपण. त्यासाठी आपण 10-15 काजू भिजवून ठेवलेले, आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच आपण दही टाकलं आहे, आणि 1 पनीर टाकलं आहे आपण, आणि 1 चीज क्यूब टाकली, आणि स्वादानुसार मीठ टाकायचं, आणि थोडंसं पाणी घालत आपल्याला त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघा घरगुती मेयो कसा तयार होतो आहे. आपल्याला बाजारामधून किंवा मार्केटमधून विकत आणायची गरज नाही आहे, आणि तो कसा असतो आपल्याला माहिती नाही. त्यामुळं घरगुती बनवल्याला खूप छान असं, आणि खायलाही खूपच टेस्टी लागतो हा. बघू शकता, बॉल्सवरती आपण मेयो टाकला आहे, मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर कट करून टाकली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.